खुनेच्या घरावरती हल्ला, आरोपीच्या घरावरती हल्ला. मला माहित नाही, मी काय ऐकलं नाही. आता तुमच्याकडनंच मी सुरेश ऐकतोय. पण हे त्यांचे कार्यकर्ते असतील तर हे नेमकं जाणून बुजून कारस्थान केलं जाते का? आता हे बघा, एक लक्षात घ्या, खुने त्यांचेच, गरुड त्यांचाच, सगळे आरोप त्यांचेच, बरोबर आहे. तेच आरोप करणार, तेच सांगणार, सगळं तर त्यांचं आहे. आता खुनेच्या तुम्ही म्हणताय तसं, मी तर माझ्याकडे बातमी नाही, तुम्ही म्हणताय तसं जर खुनेच्या घरावर हल्ला झाला असेल तर ते सुद्धा त्यांच्याच लोकांनी केला असेल आणि पुन्हा आमची नावं घ्यायची. म्हणून मी म्हणलंय की हा तपास पूर्णपणानं सीबीआयकडे दिला गेला पाहिजे. काही जरी म्हणलं, 1 मिनिट माननीय मुख्यमंत्र्याला या बोलण्याचं वाईट वाटेल, पण इथली पोलीस यंत्रणा कुठल्याही जाती धर्माची असो यांना घाबरून आहे. म्हणून करते करविते ह्या सगळ्या गोष्टीचे तेच आहे. गंगाधर कालकुटे यांना डुकरासारखं धरून नेऊन मारू अशा पद्धतीचा जो दादा गरड नावाचा जो कार्यकर्ता आहे त्यांनी तुम्ही धमकी दिल्याचं सांगतोय, कार्यकर्ता कबुली सुद्धा. मी धमकी दिली? अरे गंगाधर माझा चांगला मित्र आहे. आता एवढी मैत्री की सांगू का, मैत्रीचा खुलासा करू? त्या सभेत मी बोललो होतो, की एका माझ्या मित्रांनी 1:45 वाजता मला फोन केला, तू सभेला येणार आहेस का? आठवतं का सुरेश? हो. मी त्यावेळेस काय म्हणलं, काय नक्की नाही बाबा, काय भुजबळ साहेब कसे येते त्याच्यावरती माझं ठरणार आहे. नाही म्हणले, तुम्ही येणार नसाल तर आम्ही गोंधळ करायचा ठरविला. ते रेकॉर्ड माझ्याकडे आहे. हेच ते काळकुटे. लोकसभेला फॉर्म भरला कसा? त्यावेळेस माझ्याकडे येऊन 4-4, 8-8 तास बसायचे. कसे? कशासाठी? फॉर्म भरला पण प्रचार नाही का? आता हे एवढं आणखीन डिटेल समजून सांगणं एवढे सुरेश, तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांची आता आचारसंहिता लागली, नगरपालिकेची आचारसंहिता लागली आणि त्यानंतरच हा सगळा प्रकार. आता तुम्हाला याच्यातनं तरी काहीतरी समजावं की कशासाठी चाललंय आणि सगळ्यांचाच टार्गेट फक्त धनंजय मुंडे का? एवढ्या जणाला आवरण आहे का काय? मी कमाल आहे. आता मला त्या दिवशीच्या सभेत मी इथे ईडब्ल्यूएस ओबीसीचा मुद्दा काढला, त्याच्यामुळे राग आला का? चष्मा पाठवला नाही त्याच्यामुळे राग आला. जरांगे यांनी 2 आरोपींना भेटल्यावरचा आरोप केला होता. त्यांनी आणखी एक आरोप केला की तुम्ही त्या आरोपींची संभाजीनगरला 2 तासभर वाट पाहत होता. खोटा आहे. कशाला कुणाची वाट बघू? मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील जे मंत्री आहेत त्यांना सुद्धा तुमच्यापासून धोका आहे असा आरोप तुमच्यावर केला गेला. माझ्यापासून सगळ्या पृथ्वी तलाला धोका आहे. मी काय कोविड व्हायरल झालो का काय? काय चाललंय? हे आरोप आहेत. काही मंत्र्यांना सुद्धा माझ्यापासून धोका. अजब आहे. साहेब, या प्रकरणी तुम्ही काही मानहानीचा दावा काही करणार आहात का जरांगे पाटलांना? मी वकिलांशी चर्चा करून त्याबाबत निर्णय करणार. मनोज जरांगे त्यांची गावठी भाषा किंवा गावाकडची भाषा या नावाखाली मुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सदस्य असतील, तुम्ही असाल किंवा इतर कोणी त्यांना घालून पाडून शिवराळ शब्दात बोलतात, तरी पण त्यांच्यावर आजपर्यंत कधीही कारवाई केली गेली नाही. त्यांना स्पेशल व्हीआयपी ट्रीटमेंट सरकार देतंय का? मी तेच, तुम्ही प्रश्न उपस्थित करायच्या अगोदरच हे विषय बोललो. मी स्वतःच प्रश्न विचारला की ऑन एअर जर ते मान्यवर कॉन्स्टिट्युशनल पोस्टच्या तिथं बसलेल्या मुख्यमंत्र्यापासून, उपमुख्यमंत्र्यापासून, मंत्र्यापासून आमच्या सगळ्यापर्यंत कुणाची आयमाय काढायची ऑन एअर, आणि त्यात सरकार काय करणार नाही. आम्ही काय एवढे बुळे नाही.
या सगळ्या गोष्टी न समजायला. मंत्रालयामध्ये 75% हे बंजारा समाजाचे अधिकारी चांगले आहेत, पण 25% अधिकारी हे तुमच्या ऐकण्याचे आहेत असा जरांगे पाटलांचा. मला 75%ला तरी चांगले म्हणले, त्यांचे त्याबद्दल आभार. चला ठीक आहे, ओके, आभारी या सगळ्यांचा. संदर्भात काय भाऊ कायदेशीर हे करणार आहे तुम्ही, कायदेशीर बाजू काही? मी म्हणलं ना की माझ्या वकिलाशी चर्चा करून मी थँक्यू.